श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी। सेवा ही सर्वोच्च पूजा आहे, ती आत्म्याला शुद्ध करते। श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांचे सेवेकरी म्हणून आपण नेहमी नम्र, निष्ठावान आणि निस्वार्थी असावे। गरजू लोकांना मदत करणे, स्वामींच्या चरणी आपले कार्य अर्पण करणे आणि कोणत्याही कामात स्वतःची प्रसिद्धी टाळणे यासारखी कर्तव्ये आपणास पार पाडता येतील। आपण केलेले कार्य स्वामींना समर्पित करावे, म्हणजेच ते निस्वार्थी भावनेने केलेले कार्य असावे। स्वामी सेवा करण्यासाठी एक विशिष्ट वेळ ठरवावी आणि ती नियमितपणे पाळावी। स्वामी समर्थांचे ध्यान आणि स्मरण करणे हे देखील सेवेचा एक भाग आहे। आपल्या वागण्यात नेहमी सद्भाव आणि प्रेम असावे, नेहमी चांगले आचरण आणि विचार ठेवावे। अडचणीत असलेल्या गरजू लोकांना आणि अपंगांना मदत करणे हे सेवेकरीचे कर्तव्य आहे। आपण केलेल्या मदतीचा किंवा कार्याचा उल्लेख करू नये किंवा स्वतःची प्रशंसा करू नये। आपल्याकडून जी पण काही मदत होत असते ती स्वामीच आपल्याकडून करून घेत असतात। पण गरजूंना केलेल्या मदतीचा उल्लेख करणे अथवा ज्याला सहकार्य केले त्याच्याकडून स्वतःच्या स्तुतीची अथवा आपण एखाद्यावर फार मोठे उपकार केले आहेत असे समजून घेणे म्हणजे स्वतःतील अहंकार वाढल्याचे लक्षण आहे। जो स्वतः सेवेकरी म्हणतो तो कधीही कळत नकळत दुसऱ्यांचे मन दुखणार नाही अशा गोष्टी करत असतो। स्वतःच त्रास सहन करून दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवायचे काम करत असतो। कधीही कोणाला खाऊ घातलेले अथवा आर्थिक मदत केलेले वारंवार काढणे म्हणजे स्वतःच्या संपत्तीचा अहंकार आला आहे असे समजावे। कोणाचीही मजाक करणे किंवा एखाद्याला कमी समजणे, त्याची निंदा नालस्ती करणे, सतत नाव ठेवणे, टाकून पाडून बोलणे हे सेवेकऱ्यांचे लक्षण नसतात। लहानांपासून ते मोठ्या वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकासोबत विनम्रतेने वागणे आणि त्यांचा आदर करावा। प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, म्हणून कोणाबद्दल खरी परिस्थिती न जाणता आपले चुकीचे मत, गैरसमज आपण स्वतःच्या मनात निर्माण करू नये। त्यामुळे आपण सतत द्वेषाच्या अग्नीत जळत असतो। याचा मानसिक तसेच शारीरिक त्रास स्वतःलाच करून घ्यावा लागतो। केलेल्या मदतीची काहीतरी परतफेड मिळावी म्हणून अपेक्षा ठेवून ह्याला केलेले कार्य ह्याला स्वार्थी मदत समजावी। तसेच एखाद्याला जाणून बुजून त्रास देणे, त्यांच्या पाठीशी कधीही स्वामी नसतात हे समजावे। म्हणून करता आणि करविता तूच एक समर्था, माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची। ह्याप्रमाणे जीवन जगावे, तेव्हाच स्वामी कृपा होत असते। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रीण आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा। अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।